हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे धुळे शहरात गुढीपाडव्याला काढण्यात आली लक्षवेधी स्वागत यात्रा। रोटरी आणि रोटरॅक क्लबतर्फे धुळे शहरात समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरचा शुभारंभ। सिंधी समाजातील चेट्री चंद्र या सणानिमित्त धुळे शहरातील भगवान झुलेलाल मंदिरात रक्तदान शिबिर। आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पालकमंत्री रावल यांच्या हस्ते दोंडाईच्या पोलीस विभागाच्या विविध कार्यक्रमांचं उद्घाटन। रमजान ईद निमित्त धुळे शहरातील मारिया हॉल येथे भरला मेला, रहाट पाळण्यांची धम्माल मज्जा। हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं धुळे शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 30 मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात आली। विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्वागत यात्रा लक्षवेधी ठरली। स्वागत यात्रेत भारतमाता, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशात विद्यार्थिनी घोड्यांवर स्वार होऊन सहभागी झाल्या होत्या। सजविलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलींवर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा आणि लहान पुतळे ठेवण्यात आले होते, तर काही रथांमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाता, हनुमान यांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारून लक्ष वेधून घेतलं। एका ट्रॅक्टरवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या बॅनरवर समान नागरी कायदा आणि NRC कायद्याचा संदर्भ देण्यात आला होता। एका ट्रॅक्टरवरील भगवान शंकराची ध्यानस्थ मूर्ती आकर्षण ठरली। अहिल्याबाई होळकर यांच्या वेशातील विद्यार्थिनी आपला ऐतिहासिक लवाजमा सोबत घेत स्वागत यात्रेत पायी चालत सहभागी झाली होती। तसेच या स्वागत यात्रेत धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह हिंदू धर्मीय समाज बांधव आणि महिला तसेच तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने धुळे शहरामध्ये गेल्या 19 वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी केली जाते। याही वर्षी एकविरादेवी मातेच्या मंदिरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झालेला आहे। शहरातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार अनुपभाई अग्रवाल आणि धुळे लोकसभेचे खासदार विद्यमान माननीय बच्छावताई, त्याचबरोबर सर्व पक्षातील गणमान्य मान्यवर, संतश्रेष्ठी, वारकरी संप्रदाय, ब्रह्मवृंद, महिला शंखनाद पथक, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे असणाऱ्या झाकी, ट्रॉली आणि नवचैतन्य संचारलेली तरुणाई यांच्यासोबत ही शोभायात्रा आज निघालेली आहे। सर्व हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण हो, सर्व समाजाचं दुःख, दैन्य सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि संपन्नता येऊ, हीच माता भगवती एकविरा मातेचरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। रोटरी क्लब ऑफ धुळे, रोटरॅक क्लब ऑफ धुळे व कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरचा शुभारंभ मुंबई येथील बाल न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनिता हेगडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर हेमंत हेगडे, रोशन मोरे, हारा बांगेरा, स्नेहल देशपांडे, आतिश जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश अग्रवाल, राहुल कुलकर्णी, आशिष अग्रवाल, राहुल गांधी, डॉक्टर निखिल पवार आदींची उपस्थिती होती। या रिहॅब सेंटरचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर अनिता हेगडे यांनी केलं। शहरातील राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे 4 खोल्यांमध्ये हे रिहॅब सेंटरचं कामकाज चालणार आहे। 0 ते 18 वयोगटातील न्यूरोलॉजिकल तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी संपूर्ण पुनर्वसन सेवा पुरविण्यात येणार आहे। येथे थेरपी आणि उपचार सेवा मोफत किंवा सुलभ दरात उपलब्ध होणार आहे। यात लहान मुलांवर ऑक्युपेशनल थेरपी, संवेदी एकत्रीकरण, स्पीच थेरपी, श्रवणशक्ती विभाग, वर्तन समस्या उपचार व क्लिनिकल मानसोपचार सुधारात्मकरित्या शिक्षण आणि पालक समुपदेशन केलं जाणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक नंतर आता धुळे शहरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्यानं या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन
डॉक्टर अनिता हेगडे यांनी यावेळी केलं। या रिहॅब सेंटरमध्ये पुणे येथून उपचार साहित्य उपलब्ध झालं आहे। समर्पण सेंटरच्या 1 दिवसाचा संचालन खर्च 11,000 रुपये लागणार आहे। त्यामुळे रोटरी क्लब आणि सर्व भागीदार संस्थांनी समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी दरवर्षी 11,000 रुपये देऊन उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर हेमंत हेगडे व त्यांचे सहकारी, बालरोग तज्ज्ञ, रोटरॅक क्लब व मातृसेवा संघाचे सदस्य तसेच दिव्यांग मुले व त्यांचे पालक उपस्थित होते। नमस्ते, हैप्पी गुड़ी पड़वा सबको। आज बहुत बहुत अच्छा दिन है अपने लिए। 15 साल धुले आके यहाँ के बच्चों को देख के आज अपना पूरा इच्छा ये हुआ है। आज समर्पण सेंटर जो आज खुला हुआ है, मल्टी डिसेबिलिटी सेंटर, ये समर्पण सेंटर है सब बच्चों के लिए जिनको कुछ भी बुद्धि, स्वभाव, नस मांस की प्रॉब्लम हो, मिर्गी की आनुवंशिक प्रॉब्लम जो भी हो वो यहाँ आ सकते हैं। ये सेंटर हुआ है काफ़ी लोग की खुशी और क्या से थैंक यू मेहनत से। पहले चीज़ है रोटरी क्लब ऑफ धुले, उन्होंने अपने को बहुत मदद किया है, आइडिया प्लान किया है। सर्व सेवा मातृ सेवा संघ कस्तूरबा हॉस्पिटल जिसने अपने को ये जगह दिया है, जिसके बिना ये आज होते नहीं। फिर रोटरैक क्लब ऑफ धुलिया जिसने मेहनत करके ये सब डेकोरेशन सब किया है जो आपको दिखे आज। रोटरी क्लब ऑफ धुले चैरिटेबल फाउंडेशन, विद्या विकास चाइल्ड न्यूरो क्लिनिक डॉक्टर निखिल के साथ, जो निखिल सर, ये डॉक्टर निखिल है जो यहाँ बैठने वाले और अपने बच्चों को मदद करने वाले, और अपने ओर से कमल उडवाडिया फाउंडेशन। थैंक यू। मैं चाहती हूँ कि सब लोग ये जगह की फ़ायदा ले लो, अपने बच्चे को लेकर आओ इधर, और आप देखोगे आप उनको सिर्फ फिजियोथेरेपी होती है, ऑक्यूपेशन थेरेपी, बोली की प्रॉब्लम, दिखने की प्रॉब्लम, सुनने की प्रॉब्लम, चलने की, स्वभाव की, ऑटिज्म की प्रॉब्लम, चंचलता की प्रॉब्लम और पढ़ाई की प्रॉब्लम, कुछ भी हो ये सेंटर में अभी हमने सब लगा दिया। थैंक यू। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। सिंधी समाजातील चेट्रीचंड या सणाच्या दिवशी धुळे शहरातील भगवान झुलेलाल मंदिरात दिनांक 30 मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट व झुलेलाल सोसायटी परिसर यांच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभागी होऊन रक्तदान केलं। सिंधी समाजातील तरुणांसह तरुणांचा देखील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला। सिंधी समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक गुलशन उदासी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर संपन्न झालं। जय झूलेलाल। आज दुनिया शहर में हमारे सिंधी समाज के इष्ट देव भगवान साईं जी का आज 1075 उत्सव दुनिया शहर सिंधी समाज बहुत बड़ी धूमधाम से मना रहा है। इसलिए पंचायत भगवान झूलेलाल मंदिर की तरफ से 21 मार्च से सभी प्रोग्रामों का आयोजन किया गया था। लेकर 4 अप्रैल तक प्रोग्राम है। इसमें फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन है, संगीत स्पर्धा, लेडीज चैलेंज शो, जेंट्स चैलेंज शो, मैराथन स्पर्धा, ऐसे विविध प्रोग्राम किया गया था। आज सवेरे 8 बजे गाँव की मोटरसाइकिल रैली, अभी 9 बजे से रक्तदान शिविर है, दोपहर को 2 बजे जेंट्स की मोटरसाइकिल रैली है, शाम को दुनिया शहर के प्रमुख जी द्वारा 5 बजे का आयोजन किया गया है। सुबह यात्रा की शुरुआत होगी। शोभा होने के बाद साधारण शोभा समाप्त होगी। उसके बाद 9 बजे से महाप्रसाद का आयोजन किया गया। सभी दुनिया शहर सिंधी समाज को विनती है सभी प्रोग्राम का लाभ लें। दुनिया शहर वालों को, दुनिया शहर वासियों को शुभकामनाएं, नए साल वाली शुभकामनाएं। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। दिनांक 30 मार्च रोजी दोंडाईच्या पोलीस ठाणे येथे नूतन इमारतीचं पहिल्या टप्प्याचं मंजूर बांधकामाचं भूमिपूजन व निवासस्थाने नूतनीकरण, पोलीस विभागास नव्याने प्राप्त 7 स्कॉर्पिओ 4 चाकी वाहने प्रदान सोहळा, पोलीस ठाणे दोंडाईच्या आवारात व्हॉलीबॉल मैदानाचं उद्घाटन, अनुशोध ॲपचं उद्घाटन या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री
तथा पालकमंत्री धुळे जिल्हा व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे उपस्थित होते. दोंडाईच्या पोलीस ठाण्याकरिता नूतन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील 10 शासकीय निवासस्थाने बांधकामाचं भूमिपूजन व 8 निवासस्थानांचं नूतनीकरणाचं उद्घाटन पालकमंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय धुळे जिल्हा पोलीस विभागास नव्याने 7 स्कॉर्पिओ 4 चाकी वाहने प्राप्त झालीत. या वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच पोलीस ठाणे दोंडाईच्या आवारात नव्याने तयार करण्यात आलेले व्हॉलीबॉल मैदानाचं उद्घाटन व त्यानंतर अनुशोध ॲपचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केलं. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मोलाचं मार्गदर्शन करून कार्यक्रमांचं उद्घाटन केलं. या उद्घाटन समारंभाला दोंडाईच्या शहर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला तसेच मनीष वाघ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोंडाईच्या, पोलीस विभागाचे सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे किशोर कुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे निलेश मोरे, थाळनेर पोलीस ठाण्याचे शत्रुघ्न पाटील, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे केदार, मोटार परिवहन विभाग धुळे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पाटील व अंमलदार तसेच दोंडाच्या पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईद सणानिमित्त मारिया हॉल 100 फुटी रोड धुळे येथे मारिया मेला आयोजित करण्यात आला आहे. या मेल्यामध्ये लहान मोठ्या पाळण्यांसह विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळे शहरात प्रथमच रमजान ईदच्या निमित्ताने मारिया मेला भरविण्यात आला आहे. या मेल्यात मोठा झुला, ब्रेकडान्स, नाव, करात तसेच लहान मुलांसाठी चक्री, जम्पिंग, बॉन्सी आदी विविध प्रकारचे पाळणे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. ईदच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या या मारिया मेल्यात आपल्या परिवारासोबत येऊन आनंद घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं तमाम धुळेकर वासियांना व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात आलं आहे. हा मेला ईदच्या दिवसापासून सलग 5 दिवस सुरू राहणार आहे असं आयोजक शरद वेंदे यांनी सांगितलं. नमस्कार, मी शरद वेंदे, मी पाळणे व्यावसायिक आहे. या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने मारिया हॉल 100 फुटी रोड येथे आम्ही पाळण्याचा या ठिकाणी एक फोन भरवला आहे. एक छोटेखानी मेला लावलेला आहे. या ठिकाणी लहान मुलांपासून ते मोठ्या नागरिकांपर्यंत विविध प्रकारचे पाळणे, खेळणे लावलेले आहेत. यात ब्रेक डान्स आहे, करास आहे, जम्पिंग आहे, चक्री आहे, नाव आहे, मोठा झुला आहे, बाउन्सी आहे, खाण्यापिण्याचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. विविध खाद्यपदार्थ या ठिकाणी आहेत. मी तमाम धुळेकरवासियांना खास करून मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की या पवित्र ईदच्या निमित्ताने लावलेल्या या मारिया मेल्याला उपस्थिती लावून या ठिकाणी आनंद लुटावा. हा जो मेला लागलेला आहे हा 100 फुटी रोडवरील मारिया हॉल या ठिकाणी लागलेला आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.